विद्यार्थ्यांना लोकशाहीचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता यावा, विद्यार्थ्यांमधून भविष्यात सक्षम नेतृत्व उदयास यावं, यासाठी श्री भैरवनाथ हायस्कूल, एस.जी. कनिष्ठ महाविद्यालय, शहा सिन्नर, तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं. या ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध खात्यांचंही वाटप करण्यात आलं. याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. लोकशाहीचं शिक्षण प्रत्यक्ष कृतीनं समजण्यासाठी निवडणुकीचे सर्व निकष समोर ठेवून मंत्री निवडण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजवण्यात आली. उमेदवारांना प्रचारासाठी 2 दिवस देण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक पदासाठी 3 उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर केली. 3 पॅनलमध्ये प्रत्येकी 10 उमेदवार यासाठी उभे होते. त्यानंतर मतदान पत्रिका तयार करून प्रत्येकाने 10 उमेदवारांना त्यांच्या नावापुढे बरोबरीची फुली मारून मतदान करण्यात आलं. 3 फेऱ्यांमध्ये मतमोजणी करून विजेत्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. निवडणुकीत विद्यार्थिनींना 50% आरक्षण देण्यात आलं. विजेत्या 10 विद्यार्थ्यांचा सत्कार करून शपथविधी झाला. यावेळी शालेय मंत्रिमंडळ स्थापनेच्या वेळी प्राचार्य एम.व्ही. शिंदे, पर्यवेक्षक आर.जे. थोरात, वरिष्ठ लिपिक व्ही.के. ठोक उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य एम.व्ही. शिंदे, पर्यवेक्षक आर.जे. थोरात, वरिष्ठ लिपिक व्ही.के. ठोक, एस.टी. गुरुळे, बी.सी. कुमावत, सी.व्ही. शेळके, एन.जे. खुळे, आर.पी. गवळी, एन.टी. हासळे, बी.एम. डोंबरे, आर.पी. गढाप, एम.आर. बोरणारे, एस.ए. भारमल, बी.पी. साळी, एस.एस. रानडे, आर.डी. डावरे, सुनील तासकर, जगन शिंदे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये खाते वाटप मंगळवारी 29 जुलैला पार पडलं. यावेळेस शाळेमध्ये 10 जणांच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान संस्कृती जाधव, उपपंतप्रधान समृद्धी गरकर, क्रीडा मंत्री प्रतीक मेचकुल, शिक्षण मंत्री हर्षदा तळेकर, सांस्कृतिक मंत्री वैष्णवी जाधव, अर्थमंत्री भाग्यश्री मेचकुल, आरोग्य मंत्री ईश्वरी हासळे, सहल मंत्री स्वरा भूप, शिस्त मंत्री वैष्णव जाधव, शालेय पोषण आहार मंत्री आदित्य खिरणार यांची मोठ्या मताधिक्यानं निवड करण्यात आली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक जगताप, सिन्नर.